तर सिंधुदुर्ग गोव्याच्या हद्दीवर पेडणे बोगद्यात माती आणि चिखलाचा खच जमा झालेला आहे। पेडणे बोगद्यात माती आणि चिखला आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। कोकण रेल्वेतल्या 9 गाड्या या रद्द झालेल्या आहेत। प्रवाशांचे त्यामुळे मोठे हाल होत आहेत। कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासी 15 तासांपासून एकाच ठिकाणी थांबलेले आहेत। गोवा पेडणे येथील रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या बोगद्यामध्ये पाणी आलं आणि संपूर्णपणे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। काल रात्री 3 वाजल्यापासून म्हणजे जवळजवळ आता 8 तास होत आले या बोगद्यातलं पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे संपूर्णपणे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। खरं तर काल गोव्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता। 4 वाजल्याच्या सुमारास सायंकाळी पाणी आलं होतं, मात्र ते पाणी रात्री 9:30 वाजता काढण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 10 वाजता रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा रात्री 3 वाजता या बोगद्यामध्ये पाणी आलं आणि आपण पाहू शकता की या बोगद्यामध्ये अजूनही हे पहाटे 3 वाजल्यापासून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, मात्र अजूनही किती पाणी आहे हे आपण याच्यावरून पाहू शकता आणि त्यामुळे पूर्णपणे वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। हे पाणी काढण्याचं आणि चिखल काढण्याचं कामासाठी शेकडो कामगार जे आहेत ते लावले गेलेले आहेत। त्याचबरोबर मशिनरीद्वारे सुद्धा हे पाणी काढलं जात आहे। मात्र आता हे पाणी नेमकं कधी काढून होईल, आणखी किती वेळ या कामासाठी जाईल आणि केव्हा एकदा पुन्हा कोकण रेल्वेची वाहतूक सुरू होईल याचा आतापर्यंत तरी अंदाज बांधता येत नाही। आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तेही सांगतायत की अजूनही किती वेळ लागेल सांगता येत नाही। मात्र तुर्तास तरी या पावसाने कोकण रेल्वेचा बोजवारा उडवलेला हे चित्र दिसून येत आहे। कॅमेरामन नागनाथसह महेश सावंत, TV9 मराठी, पेडणे, गोवा। तर सध्या ही पेडणे बोगद्यातली दृश्य आहेत। प्रवासी 15 तासांपासून एकाच ठिकाणी थांबून राहिलेले आहेत। रत्नागिरी, चिपळूण या भागातले हे सगळे प्रवासी आहेत। रत्नागिरी, चिपळूण आणि कणकवली या ठिकाणी प्रवासी अडकून राहिलेले आहेत। कोकण रेल्वेच्या 9 एक्सप्रेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 15 तासांपासून प्रवासी एकाच ठिकाणी थांबलेत। आपण ही पेडणे बोगद्यातली थेट दृश्य TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली बघता आहात।